नमस्कार. या लेक्चरमध्ये आपण आयुर्विमा ही संकल्पना समजून घेणार आहोत. आयुर्विमा हा माणसाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक असल्यामुळे या आयुर्विम्याची एकंदरीत संकल्पना काय आहे ही संकल्पना आज आपण या लेक्चरमध्ये समजून घेऊया. मुळामध्ये इन्शुरन्स या शब्दाचा अर्थच असा आहे की हे वित्तीय तसेच जैविक मालमत्तेचे जे काही नुकसान होते त्या नुकसान भरपाईचा हमी घेणारा हा एक घटक आहे ज्याला आपण विमा म्हणतो. मग विम्याच्या अनुषंगाने जर आपल्याला विचार करायचा झाल्यास तर आपल्या संपत्तीमध्ये, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्या गोष्टी किंवा आपल्या व्यवसायामध्ये एखाद्या गोष्टीचा विमा उतरवल्यास आपण त्याच्या अनुषंगाने होणारे जे काही नुकसान आहे, मग ते डॅमेज असेल, शारीरिक अपघात असेल, या प्रकारामध्ये त्याची जी काही जोखीम असते त्या जोखमीचं व्यवस्थापन हे प्रायमरी स्वरूपामध्ये आपल्याला विम्याच्या अनुषंगाने परत मिळतं. या विम्याच्या अनुषंगाने आणखी जर काही महत्त्वाचा भाग आपल्याला बघायचा झाला तर विम्याच्या प्रकारामध्ये सर्वात महत्त्वाचा असलेला जो काही विमा आहे तो म्हणजे आयुर्विमा. मग आयुर्विमा ही संकल्पना समजून घेत असताना आपण काही गोष्टीला जर लक्षात घेतल्या तर आपल्याला असं दिसतं की आयुर्विमा ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना मुळामध्ये एका अशा तत्वावर आधारलेली आहे की जे तत्व सहकार्याचं तत्व आहे, जे तत्व कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच हा काही करार आहे. मग हा करार कोणकोणत्या माध्यमातून होतो तर हा करार आपल्याला मृत्यू संरक्षण आणि हयातीचा लाभ या दोन मूलभूत घटकावर ही जी काही आयुर्विमा संकल्पना आहे ती अस्तित्वात असलेली दिसते, ती आधारलेली दिसते. मग मृत्यू किंवा जोखीम संरक्षण घटकानुसार विमेदाराचा विशिष्ट मुदतीमध्ये मृत्यू जर झाला असेल तर त्याच्या कुटुंबियांना ठराविक रक्कम दिली जाते. तसं पाहिलं तर याचा अर्थ समजून घेताना आपल्याला विमा ही एक संकल्पना आहे ज्यामध्ये विमा ही एक संकल्पना अशी आहे ज्यामध्ये करार केलेले असतात. मग तो करार कोणाकोणामध्ये असतो? तो करार हा पॉलिसी होल्डरमध्ये असतो आणि तो करार इन्शुरन्स कंपनीमध्ये असतो. त्यानंतर हा प्रीमियम बेस असतो, म्हणजेच एक वचन दिलेलं असतं की तुम्ही या कराराअंतर्गत इतक्या वर्ष ही हप्ते भरा किंवा प्रत्येक महिन्याला दरमहा किंवा दर वर्षाला ज्या विमा कंपनी या विम्याचे थोडे थोडे प्रमाणामध्ये हप्ते भरा. त्या हप्त्याच्या अनुषंगाने तुमच्या हयातीमध्ये जर तुम्हाला काही झालं तर तुम्हाला आम्ही असं वचन देतो की तुम्हाला तुमच्या हयातीमध्ये इतकी इतकी रक्कम काय होईल, या तुमच्या भरलेल्या हप्त्याच्या अनुषंगाने ती तुमच्या आयुष्याची रक्कम, तुमच्या आयुष्याची जोखीम ही तुम्हाला परत मिळेल. त्याचबरोबर ही विम्याची जी काही संकल्पना आहे ही संकल्पना आफ्टर डेथ मॅच्युरिटी होते. म्हणजे मॅच्युरिटी अश्युरन्स कधी होतं? तुम्ही तुमच्या हयातीनंतर तुमच्या परिवाराला जी काही रक्कम मिळते तुमच्या आयुष्याच्या जोखमीबद्दल, त्या जोखमीबद्दलची जी काही रक्कम असते ती रक्कम ही विमा कंपनी विमेदाराला देत असते. मग हा अर्थ समजून घेतल्यानंतर आपण जर विमेदाराच्या विम्याचा जी काही व्याख्या आहे ती व्याख्या जर पाहिली तर 1938च्या द इन्शुरन्स ऍक्ट नुसार विम्याची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या आपण समजून घेऊया. तर आयुर्विमा हा माणसाच्या आयुष्याचा विमा उतरवण्याचा करार करण्याचा व्यवसाय आहे असं म्हटलेलं आहे. त्यानुसार माणसाचा मृत्यू जर झाला तर त्याच्या आयुष्याशी संबंधित विशेष घटना घडल्यानंतर विशिष्ट रक्कम देण्याची हमी घेतली जाते आणि त्यासाठी विशिष्ट मुदती अखेर विम्याचा हप्ता भरावा लागतो असं या इन्शुरन्स ऍक्ट 1938 मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण असंही म्हणू शकतो की आपल्या आयुष्यात जी काही एखादी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने उतरवली गेलेली जी काही जोखीम आहे ती जोखीम या 1938च्या ऍक्ट नुसार विमा कंपनी देतं असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यानंतर जी काही दुसरी व्याख्या आहे ती व्याख्या आहे जे एच मॅगी यांची.
आपल्या विमा कंपनीच्या व्याख्यामध्ये जे.एच. मॅगी असं म्हणतात की आयुर्विम्याच्या विम्याच्या करारानुसार विमा कंपनी विमेदाराच्या मृत्यूच्या वेळी किंवा निश्चित केलेल्या वेळी निश्चित व्यक्तीस निश्चित रक्कम देण्याचे मान्य करते. मग या व्याख्येचा जर आपण विचार केला तर आपल्याला दोन कॉन्ट्रॅक्ट किंवा दोन पार्टी ज्या ठिकाणी दिसते, दोन पार्टी ज्या या संकल्पनेमध्ये महत्वाच्या आहेत, त्या दोन पार्टी म्हणजे एक तर ज्यांनी तो इन्शुरन्स काढलेला आहे आणि दुसरी पार्टी म्हणजेच त्या इन्शुरन्सच्या बदल्यामध्ये ज्या प्रीमियमच्या बदल्यामध्ये जी कंपनी त्याला तो विमा देणार आहे किंवा ती जोखीम या ठिकाणी त्या विमेदारास देणार आहे, त्या कंपनीचा सुद्धा या ठिकाणी अंतर्भाव या जे.एच. मॅगी यांनी केलेला दिसतो. या व्याख्येनंतर या व्याख्येमध्ये जर आपण अधिक सखोल प्रकारे जर विचार केला तर आपल्याला आपल्या आयुष्याची जोखीम उतरवण्यासाठी विमा किती महत्वाचा आहे याचा एकंदरीत अर्थ समजून घेण्यासाठी किंवा याचा अर्थ आपल्याला समजतो. या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.